फिलिंगने ते कसं म्हणायला पाहिजे. तर 3 वेळेस म्हणायचं आहे. रात्री झोपण्याच्या आधी कंपल्सरी म्हणायचं आहे, सकाळी उठल्याबरोबर कंपल्सरी म्हणायचं आहे. जर तुम्हाला अजून जास्त वेळेस म्हणायचं असेल तर तुम्ही कधीही म्हणा मग परत फिलिंगनी म्हणायचं आहे. चालेल, ओके. दिवसभरात जेव्हा केव्हा तुम्ही आरशासमोर जाता येता किंवा काचेतही तुमची प्रतिमा तुम्हाला दिसते तेव्हा प्रत्येक वेळी स्वतःच्या प्रतिबिंबाकडे नजर टाकून या स्वयंसूचनांची पुनरावृत्ती करायची आहे. कधी कधी हे सर्व मनातल्या मनात करावं लागेल, पण लक्षात ठेवा, मोठ्याने वा मनातल्या मनात पण या स्वयंसूचनाची पुनरावृत्ती करणं जरुरी आहे. ठीक आहे, तुम्ही मनातल्या मनात म्हणा किंवा मोठ्याने म्हणा, आरशासमोर कसंही केलं तरी चालेल, पण ते करणं महत्त्वाचं आहे. ओके. तुम्ही मिरर वर्क सुरू करता तेव्हा सुरुवातीला पहिल्या काही दिवसात स्वयंसूचनांची पुनरावृत्ती करणं हा खोळेपणा किंवा कदाचित मूर्खपणाही वाटेल, की असं का नुसतं आरशात बघून का होईल का, फक्त आरशात बघून मी अफर्मेशन दिल्याने काय बदल होणार आहे का माझ्यामध्ये, असं तुम्हाला वाटेल. पण हे वाटलं जरी तरी तुम्ही मनाला सांगायचं आहे की मला हे करायचंच आहे आणि हे मी करणार आहे, हे तुम्ही त्याला सांगायचं आहे. तुम्ही वैतागाल, राग येईल किंवा रडावंसही वाटेल, ठीक आहे. खरं म्हणजे असं होणं अगदी स्वाभाविक आहे आणि असं होणार. तुम्ही काही एवढे एकटेच नव्हते. लक्षात ठेवा, मीही अगदी तुमच्यासोबत आहे. मी स्वतःसुद्धा या प्रक्रियेतून, अनुभवातून गेलेली आहे आणि उद्याचा दिवस नवा आहे आणि खास आहे. तर तुम्हाला लेखिका इथं हेच म्हणते की तुम्ही पहिल्यांदा कराल तर तुम्हाला हे नवीन आहे, तर हे समजायला थोडंसं वेळ लागेल, पण ते करत राहायचं आहे, कंटिन्युटी. ठीक आहे, पहिले 5-6 दिवस आपल्याला वाटणार आहे, पण जेव्हा नंतर 7 नंतर जेव्हा लेसन येतील तेव्हा तुम्हाला इझी वाटणार. आरशात बघून बोलायला काहीच वाटणार नाही, सहज बोलाल तुम्ही. पण कोणतीही सवय जेव्हा लावतो आपण, जेव्हा नवीन असते ती, तर ते अवघड हे वाटतंच आपल्याला आणि ती वाटणं स्वाभाविक आहे, तेही ॲक्सेप्ट करायचं आहे. जे काही तुम्हाला वाटतंय ते इथं ॲक्सेप्ट करायचं आहे. राग येत असेल ॲक्सेप्ट करायचं आहे, रडा वाटत असेल ॲक्सेप्ट करायचं आहे, खुळापणा वाटत असेल तेही ॲक्सेप्ट करायचं आहे. जे काही वाटतंय ते ॲक्सेप्ट करायचं आहे. जेव्हा तुम्ही त्याला ॲक्सेप्ट कराल तेव्हाच तुम्हाला त्याचं उत्तर सापडेल आणि त्यातून तुम्ही बाहेर याल. जर तुम्ही ते ॲक्सेप्टच नाही केलं तर मात्र तुम्ही तिथंच अडकाल. त्यामुळे जे होतंय तुम्हाला मिररवर करताना त्याबद्दल ॲक्सेप्ट करायचं आहे. ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर इथं हा मिरर वर्क संपलेला आहे. आता त्याच्यानंतरची त्यांची एक्झरसाइज जी आहे ती वहीमध्ये लिहायची आहे. म्हणजे ती क्लिअर कृती आहे, तुम्हाला ती लिहिणं इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यामध्ये लिहायचं काय आहे, तर लेखिकेने जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची सरळ उत्तरं लिहायची आहेत. तर काय म्हटलं लेखिकेने, मग तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. मनव्यायाम 1. सकाळी उठल्यावर लगेच केलेलं मिरर वर्क झाल्यानंतर तुमच्या भावना आणि निरीक्षण हे तुमच्या वहीत लिहा. काय वाटलं तुम्हाला? राग आला, त्रास वाटला किंवा नाराज झाला, अस्वस्थ वाटलं, मूर्खपणा वाटला, बेअक्कलीपणा वाटला, काहीही वाटलं ते एका शब्दामध्ये इथं लेखिकेने सांगितलेलं आहे, ते तुम्ही क्लिअर लिहायचं. 2. सकाळी केलेल्या मिरर वर्क नंतर 6 तासांनी पुन्हा एकदा तुम्ही निरीक्षण करा आणि भावना लिहून काढा. आता मला सांगा, ठरवून किंवा कळत नकळत तुम्ही जे मिरर वर्क केलं त्यानंतर तुम्ही स्वतःला अधिक आवडू लागला आहात का? तुम्ही आरशात पाहून जे स्वतःशी बोलता त्यावरील तुमचा विश्वास अधिकाधिक दृढ होत चालला आहे का? याचं उत्तर लिहायचं आहे. क्वेश्चन मार्क त्यांनी विचारलेला आहे की तुम्ही स्वतःला आवडू लागला आहेत का?
असेल तर आहे किंवा अजून नाही, अजून काम करावं लागेल मला, जे काही आहे ते क्लिअर उत्तर लिहायचं आहे. आणि हे एक्झरसाइज सगळ्यांनी कंपल्सरी करायचे आहेत, कारण हे एक्झरसाइज ही खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्हाला मिरर वर्कमध्ये काय काय एक्सप्रेशन आपल्या आतमध्ये घडून येत आहेत हे तुम्हाला कळावं लागेल. तुम्ही आधीचे काय होता आणि नंतर शेवटी मिरर वर्क झाल्यानंतर तुम्ही काय आहे, हा बदल तुम्हाला कळणं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हे लिहिणंही इम्पॉर्टंट आहे. सरळ सरळ क्वेश्चन आहेत आणि हे क्वेश्चन ही ज्या कृती आहेत इथं जास्त दिले, तसं ती मी थोडक्यात तुम्हाला ह्या कृतीही दिलेल्या आहेत, म्हणजे देईन मी केलेल्या आहेत, त्या लिहून ठेवलेल्या आहेत. तर त्या एकदम सोप्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मी त्या दिलेल्या आहेत, फक्त तुम्हाला ते लिहायचं आहे. आणि हे ज्या कृती आहेत किंवा हे जे आहे, जे काही तुम्हाला वाटतंय ते तुम्ही क्लिअर तुम्ही लिहायचं आहे. आणि तुम्हाला जर ग्रुपमध्ये शेअर करायला आवडेल तर ग्रुपमध्ये करा, नसेल तर मला पर्सनली पाठवा. कारण हा मिरर वर्कचा थोडा पर्सनली आहे. तुम्ही सर्वांसमोर तुमची जर इच्छा नसेल शेअर करायची तर तेही मान्य आहे, ओके ठीक आहे. मी तुम्हाला इथं जसं मॅजिकमध्ये मी सांगते की तुम्ही ग्रुपवरच पाठवा, तसं मी इथं तुम्हाला नाही सांगणार आहे. तुमची इच्छा आहे की तुम्हाला पाठवायचं असेल तर पाठवा, नसेल पाठवायचं तर तुम्ही तो जो काही अभ्यास केलेला आहे तो मला सेपरेट तुम्ही पर्सनली याच्यावर मला पाठवू शकता. कारण मला पर्सनली तुम्ही पाठवलं तर मला शेवटी हे लक्षात येईल की पर्सनली की तुम्हाला कुठं तुमच्यावरती अजून काम करावं लागेल किंवा कुठं राहिलेलं आहे तुम्हाला लक्षात येईल, मला लक्षात येईल. मग त्या हिशोबाने आपण काम करू शकू. ओके, त्याच्यामुळे तुम्ही हे ज्या काही कृती आहेत त्या पर्सनली पाठवलं तरी चालेल. नंतर 3, मिरर वर्क सुरू केल्यानंतर तुमच्या वर्तनात आणि आत्मप्रतिमेत आणि आत्मसन्मानात जे बदल झाले ते आवर्जून रोजनिशी तारीख वेळ घालून लिहा. म्हणजे पहिल्या मिरर वर्कचा जो एक्झरसाइज तुम्ही लिहिलेला आहे तो तारीख वेळ घालून लिहायचा आहे. आणि सगळ्यात शेवटीचा जो आहे ते दोन्ही आपल्याला कंपेअर करायचे आहेत. त्यामुळे तिथं तारीख आणि वेळ लिहिणं इम्पॉर्टंट आहे. थोडा सराव केल्यानंतर आता हा मानसिक व्यायाम सोपा होत गेल्याचं तुम्हाला जाणवतंय ना, की अजूनही मिरर वर्क प्रत्यक्षात करणं कठीण जातंय? काय वाटतंय तुम्हाला? त्याचं क्लिअर उत्तर लिहायचं आहे. सोपं वाटायला लागलेलं असेल तर हो म्हणा, नसेल सोपं वाटत अजून तर क्लिअर ॲक्सेप्ट करा की नाही होत आहे माझ्याने, अजून माझ्याने होत नाही. तर क्लिअर तुम्ही तिथं नाही म्हणू शकता की अजून माझ्याने होत नाही. जे आहे ते क्लिअर लिहायचे आणि जे प्रश्न विचारलेले आहेत तेवढीच उत्तरं लिहायची आहेत फक्त आपल्याला. नंतर 4, रात्री झोपताना दिवसभरात मिरर वर्क केल्यामुळे तुम्हाला झालेले फायदे आणि त्यातून तुम्ही काय शिकलात, तुमच्यात झालेले सकारात्मक बदल लिहून काढा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट कृती आहे. तुम्ही आजचा मिरर वर्क केल्यानंतर तुम्हाला दिवसभरात जे काही थोडा बदल वाटला असेल तो रात्री झोपण्याच्या आधी विचार करायचा आहे आणि लिहायचा आहे. ओके, हे झाली कृती. ह्याच्यानंतर आहे हृदयस्थ विचार. हृदयस्थ विचार म्हणजे ह्या कृतीसाठी आपल्याला काय हृदयस्थ विचार लागेल तर त्या कृतीकडे आपण सहजपणे सरळ आणि सोप्या पद्धतीने पाहू शकू. त्याला म्हणायचं हृदयस्थ विचार. तर तो विचार आहे, मी खुल्या मनाचा आणि ग्रहणशील आहे. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जो मिरर वर्क करत आहे ते जर तुम्हाला करायला अवघड जात आहे, ते आतच जात नाही आहे तुमच्या, तुम्हाला कळतच नाही आहे, तर तुम्ही आधी हृदयस्थ विचार इथं फिक्स करायचा आहे की मी खुल्या मनाचा आणि ग्रहणशील आहे. तर हा हृदयाचा विचार फिक्स करताना क्लिअर उजवा हात हृदयावरती ठेवायचा आहे आणि हे वाक्य 3 वेळा म्हणायचं आहे. चला, सगळ्यांनी हृदयावरती हात ठेवायचा आहे
कारण हे जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत हे माइंड काम करणार नाही. तर हे 3 वेळेस म्हणायचं आहे. हृदयस्थ विचार, मी खुल्या मनाची आणि ग्रहणशील आहे. मी खुल्या मनाची आणि ग्रहणशील आहे. मी खुल्या मनाची आणि ग्रहणशील आहे. कारण हा जेव्हा तुम्ही थॉट द्याल ना, तेव्हा तुम्हाला तिथून पुढचे सगळे मिरर वर्क जे आहेत ते आतमध्ये जायला लागतील. कारण हे जे आहे हे आपण सगळ्यात पहिल्यांदा करतो, हे सगळं आपल्याला नवीन आहे. त्यामुळे तिथं आपण जर लॉजिक लावत बसलो की हे असं होईल का, हे असं जमतंय का, हे असं आहे का, ते तसं आहे का, हे जर करत बसलो आपण तर ते पाहिजे तितका फायदा आपल्याला त्यातून मिळणार नाही. तर सगळ्यात आधी जो हृदयस्थ विचार आहे आपला, कधीही कोणताही मिरर वर्क करायच्या आधीही तुम्हाला तो मिरर वर्क करताना जर काही आलं तर हा हृदयाचा विचार नेहमी आपल्या जवळ ठेवायचा. मी खुल्या मनाची आणि ग्रहणशील आहे. बस हे जेव्हा म्हणायला लागाल तुम्ही तर आपोआप तुम्हाला आरशात बघून म्हणायला काहीच वाटणार नाही. तर हा आजचा हृदयस्थ विचार खूप इम्पॉर्टंट आहे. तर का इम्पॉर्टंट आहे, का आहे हे लेखिकेने सांगितले. आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडून येण्यासाठी आपण मिरर वर्क करतो, परंतु आपल्या अंतःकरणाचा काही भाग मात्र आपण आरशात पाहून जे स्वतःशी बोलतो त्यावर विश्वास ठेवायला नकार देत असतो. आणि ही रियालिटी आहे. तुम्ही जे आता बोललं की मी खरोखरच स्वतःवरती प्रेम करायला शिकत आहे, प्रेम करायला शिकत आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर आतला विचार तुमचा असेल की मी काही करत नाही का प्रेम स्वतःवरती, मी काय ह्याच्या आधी कधी केलं नाही का, मी स्वतःला किती छान ठेवते, मी स्वतःला किती व्यवस्थित ठेवते, मी किती छान बोलते, हे तर सगळं आहे ना. हे आतलं बोलतंय ना आपल्याला. तर ते जे काही लॉजिक बोलतंय त्याच्यासाठी, त्याला थांबवण्यासाठी त्याला फक्त हेच सांगायचं की तू ग्रहणशील आहेस, तू खुल्या मनाची आहे, तुला जे दिलं गेलेलं आहे ते तुला व्यवस्थित छान पद्धतीने बस करायचं आहे. त्यामुळे इथं हृदयस्थ विचार हे प्रत्येक मिरर वर्कला लेखिकेने दिलेले आहेत. त्या ह्याला सगळे वेगवेगळे आहेत, त्या वेळेस ते म्हणणं खूप इम्पॉर्टंट आहे. मग आपण या सन्मानाला योग्य आहोत असं मानायला मन तयार होत नाही. या प्रवासात अशा एका मुद्द्याशी आपण येऊन थांबतो, नाही मिरर वर्कचा काहीच उपयोग नाही. असं जर तुम्ही म्हणायला लागाल मिरर वर्कचा काहीच उपयोग नाही तर ते काम करणारच नाही. कारण तिथं विश्वासच नाही तुमचा. जिथं विश्वास नाही तिथं काही होणार नाही. जिथं विश्वास आहे तिथं सर्व काही होणार. खरं सांगायचं तर तुम्हाला मिरर वर्क विषयी काय वाटतं याचा आणि प्रत्यक्ष मिरर वर्कचा किंवा आपण घेत असलेल्या स्वयंसूचनांचा काहीही संबंध नाही. खरी समस्या हीच असते की जीवनाकडून इतक्या चांगल्या गोष्टींचा वर्षाव होतो आहे, त्याला आपण लायक आहोत का, या सर्व गोष्टींसाठी आपण योग्य आहोत का, यावर आपला विश्वास नसतो. ही खरी आपली रियालिटी आहे. मी हे वाक्य परत वाचते, लक्ष द्या काय म्हटलंय. खरी समस्या काय असते, जीवनाकडून इतक्या चांगल्या गोष्टींचा वर्षाव होत आहे आणि त्याला आपण लायक आहोत का, या सर्व चांगल्या गोष्टीसाठी आपण योग्य आहोत का, यावरच आपला विश्वास नसतो. त्यामुळे आपण काय म्हणणार, हे मिररवर काम करणार नाही. तर हे म्हणण्यासाठी, हे सगळे थॉट आपल्या मनात न येण्यासाठी आपल्याला हृदयस्थ विचार आधीच द्यायचा आहे. आणि तो हा आहे की मी खुल्या मनाची आणि ग्रहणशील आहे. जर
असं जर तुम्हाला वाटत असेल तर स्वयंसूचना द्या. मी खुल्या मनाचा आणि ग्रहणशील आहे. हे जे काही तुम्हाला वाटतं म्हणजे ती रियालिटीच आहे आणि ते वाटतंच आपल्याला. एखादी चांगली गोष्ट झाली की आपल्याला लगेच वाटतं की मी योग्य आहे का, मला जमेल का, मी करू शकेन का, मी हे मेंटेन करू शकेन का. परत तिथं आपला सर्कल चालू होतो. तर अशा वेळेस तिथं आपल्याला हा हृदयस्थ थॉट द्यायचा आहे. चला तर मग आता इथं जे आहे हे ध्यानतंत्र म्हणजे मेडिटेशन. हे मेडिटेशन जे आहे ते मी वाचून दाखवणार आहे आणि ते म्युझिकसोबत आपल्याला ऐकायचं आहे. असंच होतं. हो, येस. आणि हे जे मी वाचते तर तुम्हाला आत्ता म्युझिक ऐकताना इरिटेट होईल. इरिटेट जरी होत असेल तरी मनाला इथं सांगायचं आहे की तुला म्युझिक जरी असेल तरी तुला जे काही शब्द आहेत ते पण शांतपणाने ऐकायचे आहेत आणि म्युझिकही शांतपणाने ऐकायचं आहे. ओके, चला मी म्युझिक लावणार आहे आणि मी जे काही बोलते ते ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याच्यानंतर हा सेशन संपेल. मग ज्यांना जायचं इच्छा आहे त्यांनी जाऊ शकता आणि ज्यांना काही विचारायचं आहे ते थांबू शकतं. चला तर म्युझिक लावते मी. आधी तुम्हाला आवाज येतोय का सांगा, त्याच्यानंतर मी वाक्य बोलेन. My fingers are like this. I'm holding it to my side very subtly, but my fingers are. बघा कसं वाटतं म्युझिक. इरिटेड होतं. आता बघा, आता बघा. कसं वाटलं म्युझिक. कुणाला काय वाटलं. आवाज नाही आला. आवाज नाही आला. नाही आला. मी अजून शेअर नाही केलं. एक मिनिट करते. शेअर नाही केलं अजून. मला आधी कसं येतं ते सांगायचं आहे आणि त्याच्यानंतर मी सांगणार आहे. येतोय. आता थोडा बारीक केल्यावर चांगलं वाटतंय. सांगा कसं वाटलं. आवाज आला ना. खळखळत्या पाण्याचं खरखर होतीये. पाणी वॉटरफॉलचा आवाज येतोय. हां ठीक आहे. मग काय होतंय, चांगलं वाटतंय का इरिटेट वाटतंय. काय वाटतंय. म्युझिक ऐकावं असं वाटतंय का नको वाटतंय. ठीक आहे. आवाज मोठा असला की नको वाटत. आवाज वाढला की नको वाटतंय. ओके ठीक आहे. मग अजून थोडासा आवाज बारीक करू का नंतर आता केला होता तो ठीक आहे. आता बघा. आता कसं वाटतंय. ठीक आहे. ठीक आहे का. आता नाही झाला आवाज मला तरी. आता स्पष्ट नाही येत. पाऊस पडत असल्याचा भास होतो ना. हां ठीक आहे. जे काही भास होतोय ते ठीक आहे, पण तुम्हाला ते चांगलं वाटतंय का इरिटेट होतंय म्युझिक ते सांगा मला. आता ओके. आता ओके मॅडम. हां ठीक आहे. ओके चला. हे तुमचं मेडिटेशनचं म्युझिक आहे. ह्याला म्हणतात सबलिमिनल म्युझिक. हे सबलिमिनल म्युझिक आहे सेल्फ लवचं, सेल्फ ॲक्सेप्टन्स, सेल्फ इस्टीम आणि सेल्फ कॉन्फिडन्स. तर ह्या
म्युझिक सोबत आपल्याला प्रत्येक याच्यातले मेडिटेशन करायचे आहे. आणि मेडिटेशनचे जे अफर्मेशन आहेत ते आपल्याला इथं लेखिकेने लेसनच्या शेवटी दिलेले आहेत, ते मी वाचणार आहे. तर तुम्ही म्युझिक पण ऐकायचं आहे आणि मी जे बोलते त्याकडेही तुमचं लक्ष पाहिजे. आणि मी हे नंतर सगळ्यांना विचारणार आहे की कुणाला कोणती आणि किती वाक्य लक्षात राहील. लिहायचं कुणीही नाही, ऐकायचं इम्पॉर्टंट आहे. ओके, चला तर स्टार्ट करते मी. वाचायचं आहे. आजचं ध्यानतंत्र आहे स्वतःवर प्रेम करा. आपल्यापैकी प्रत्येकास स्वतःवर अधिकाधिक प्रेम करण्याची क्षमता जरूर असते. आपल्यापैकी प्रत्येकजण हे प्रेम प्राप्त करण्यास पात्रही असतो. अशा आत्मगौरवासाठी योग्यही असतो. आपण खरोखरच पात्र असतो शैलीदार जगण्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, प्रेम करण्यासाठी, देण्यासाठी आणि घेण्यासाठी, यश आणि समृद्धीसाठीही. आपल्यातील लहान मूल वाट पाहत असतं एक अद्भुत, सुजाण, परिपक्व मनाच्या प्रौढ व्यक्तिमत्वात रूपांतर होण्याची. म्हणूनच स्वतःवर प्रेमाचा वर्षाव होताना पहा. स्वतःला निरोगी आणि सुखरूप अवस्थेत पहा. जीवनाचा संपूर्ण आणि सर्वांगीण उपभोग घेताना पहा. तुम्हाला तुमचं जीवन कसं असलेलं आवडेल ते प्रत्यक्षात घडत आहे असं मानसचित्र पहा. या मानसचित्रात सर्व बारीक सारीक तपशील असू दे आणि या सर्व सुख समाधानासाठी तुम्ही लायक आहात, पात्र आहात, योग्य आहात अशी जाणीव तुम्हाला असू दे. प्रेमाने भरून जा आणि नंतर या हृदयस्थ प्रेमाचा प्रवाह वाहू दे. ते सर्व शरीरभर तुमच्यातून बाहेरही इतरांसाठी, इतरांवर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी. कल्पना करा, तुमचं ज्याच्यावर प्रेम आहे अशा अनेक व्यक्ती तुमच्या आजूबाजू बसल्या आहेत. डाव्या बाजूला, उजव्या बाजूला आणि दोन्हीही बाजूला. आता कल्पना करा की तुमचा अंतस्थ प्रेम प्रवाह डाव्या बाजूच्या व्यक्तीवर बरसत आहे. प्रेम आणि सुखमय विचार याचा त्यांच्यावर वर्षाव होत आहे. आणि आता तुमच्या हृदयातील प्रेम प्रवाह उजव्या बाजूच्या व्यक्तीवर वाहत आहे. भारून टाका त्यांना आरोग्य प्रदान करणाऱ्या, संजीवन शक्तीशी, प्रेम, प्रकाश आणि मनशांती देणाऱ्या. आणि तुमच्यातील प्रेमप्रवाहाला तुम्ही बसला आहात ती जागा व्यापून टाकू दे. जणू काही तुम्ही प्रेमाच्या प्रचंड वलयात आसनस्थ आहात. या प्रेम वलयाची चक्राकार गती आणि त्यातून बाहेर पडणारे बहिस्थ प्रवाह किरण अनुभवा. तुमच्यातील अंतस्थ प्रेमाचा इतरांवर वर्षाव होत आहे आणि ते वृद्धिंगत होऊन अनेक पटीने तुमच्याकडे परत येत आहे हे अनुभवा. प्रेम ही सर्वोच्च सामर्थ्यशाली अशी संजीवक शक्ती आहे. प्रथम प्रेमाने स्वतःला भारून टाका आणि हळूहळू तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते देत जा. वाटून टाका हे प्रेम. स्वतःवर प्रेम करा, एकमेकांना द्या, जगाला द्या, या पृथ्वीवर प्रेम करा. याची जाणीव ठेवा की आपण सर्वजण एकच आहोत. अहम ब्रह्मास्मी. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. चला डोळे उघडू शकता.
कसं वाटलं? अहम ब्रह्मास्मी म्हणजे माझ्या आत ब्रह्म आहे, म्हणजे ब्रह्मांड आहे. म्हणजे जे बाहेर आहे ते आपल्या आतमध्ये आहे.